स्पर्धा म्हणजे एक नामवंत ह्या रत्नागिरी तालुक्यातील गुहागर तालुक्यातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात। या स्पर्धेमुळे एक मोठा प्लॅटफॉर्म नवोदित खेळाडूंना देखील आपल्याला पाहायला मिळतो। हे स्पर्धेचं आयोजन नियोजन आशुदादा भालेकर आणि त्यांचे मित्रमंडळी यांच्या विद्यमानाने होत असते, मार्गदर्शनाखाली होत असते। ही स्पर्धा या पंचक्रोशीतील प्रत्येक क्रीडा रसिकांना घेऊन ही स्पर्धा पार पाडण्याचं लक्ष्य आपल्या समोर प्रत्येक खेळाडू समोर असतं। त्याच हेतूने काही नियम अटी या स्पर्धेला लागू केले आहेत, त्याचे पुरेपूर पालन आपण करावेत। या सर्व खेळाडूंना संघ मालकांना मी विनंती करतो। त्याचप्रमाणे मॅचच्या दिशेने जाऊया। दुसरा होणारा एक महत्त्वाचा या स्पर्धेतील पहिल्या दिवसातील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल। दोन्ही तुल्यबळ संघ जयगडचा राजा विरुद्ध वीरा 11 वरवडे यांच्या दरम्यान। तोपर्यंत जाऊया सुमधुर संगीताकडे। डीजे सामना ऑन होतोय। दुसरा सामना पंच इशारा करतायत पहिलाच चेंडू टाकण्यासाठी, पहिलं षटक हाताळण्यासाठी अहमद नाखवा मॅन फ्रॉम पॉवर्स आयकॉन प्लेयर पहिला चेंडू दुसऱ्या सामन्यातील इथे मात्र भिरकावून दिलाय। संकेतच्या बॅट मधून निघालेला खणखणीत दणदणीत षटकार। संकेत ऑन फायर। 6 धावेने धावफलक उघडलं गेलंय वीरा 11 वरवडे या संघाकडून। पहिला चेंडूवर मात्र घणाघाती प्रहार केला होता संकेत याने। पुढील चेंडू अकुटप्याचा चेंडू इथे मात्र भिरकावून दिला। पाहूया कॅच होतो का? कॅच ऑन आहे, कॅच झालाय। पहिला धक्का मिळालाय संकेतच्या रूपामध्ये। मात्र पहिल्या चेंडूवर प्रहार केला होता 6 धावांसाठी। त्यानंतर कमबॅक केलंय अहमद याने। झेलबाद होऊन माघारी परतलाय संकेत। नवीन बॅटर वीरा 11 वरवडे या संघाच्या अतिरिक्त जर खेळाडू असतील तर बॅटरचं नाव आपल्यापर्यंत पोहोचवायचंय, जेणेकरून कॉन बॉक्स मध्ये इझी पडेल। निखिल नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने। अहमद नागवा एक अनुभवी पॉवर्स गावाकडून बिलॉंग करतो, तोच गोलंदाज। पहिलं षटक हाताळताना आपल्याला पाहायला पुन्हा एकदा अकुटप्प्याचा चेंडू इथे मात्र निर्धाव गेलाय। जोरदार गोलंदाजी, तेज तर्रार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते नवीन बॅटरच्या विरोधात। 6 धावसंख्येवर मिळालेला पहिला धक्का संकेतच्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळाला। पुढील चेंडू अहमद याच्याकडून, ते मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय। सलग 3 चेंडू मध्ये कमबॅक केलाय अहमद याने। अखूट टप्प्याची वारंवार गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय। जोरदार गोलंदाजी
अहमद याच्याकडून गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा एकदा आखूटप्प्याचा चेंडू फिरवून दिला. काव कॉर्नरच्या डोक्यावरून गेलेला षटकार, खणखणीत दणदणीत 6 धावा. पुढे चेंडू पुन्हा एकदा विरकावून दिलाय. षटकार. धावा देखील सीमारेषा पार चेंडू भिरकावून दिले होते. 6 धावांसाठी 3 उत्तुंग षटकार मारलेत. तर नवीन आलेला बॅटर निखिल मोहिते प्रहार करतोय. 2 चेंडूवर 2 षटकार, उत्तुंग षटकार. शेवटचा षटकार डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावर मारलेला षटकार हा सीमारेषा पार गेला होता. जवळजवळ 100 मीटर लॉंगेस्ट षटकार या स्पर्धेतील षटकार ठरलाय. नवीन गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल तेजस. पडवणे एक्सप्रेस मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ऑन मार्क, गोलंदाजी मार्कवर. रत्नागिरीतील मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सहभाग घेणारा हा खेळाडू गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणारा हा गोलंदाज पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर तेजस. षटक क्रमांक दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. इथे मात्र शुभम आयकॉन प्लेयर आपल्याला पाहायला मिळेल. पावस या गावाकडून बिलॉंग करताना आपल्याला पाहायला मिळतो. तोच फलंदाज ऑन मार्क. पहिला चेंडू इथे मात्र जोरदार टाकला होता, निर्धाव गेला होता चेंडू. स्लोवर 1 पद्धतीचा चेंडू इथे मात्र भिरकावून दिलाय. डीप कव्हरच्या दिशेने गेलेला चेंडू जोपर्यंत फील्ड होत नाही तोपर्यंत मात्र 1 धाव निश्चित स्वरूपात मिळते. एका धावेने धावसंख्येत बदल होतोय. धाव्या होत आहेत 19. पुन्हा एकदा इथे मात्र खणून काढण्याचा प्रयत्न होता, मात्र असफल झालाय. लेग बिफोर अपील केला होता, मात्र इथे फेटाळून दिला. या स्पर्धेमध्ये लेग बिफोर अपील, लेग बिफोर विकेट इथे मात्र नाहीये. सर्व खेळाडूंनी दक्षता घ्यायची. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा अख्खूट टप्प्याचा चेंडू, बॅटची कडा घेऊन गेलेला हा चेंडू बटलर शॉट म्हटलं जातं. टप्प्याचा जोरदार गतीचा चेंडू सीमा रेषा पार गेलाय. फाईन लेगच्या दिशेने गेलेला चेंडू, 4 धावा. पुढे चेंडू पुन्हा एकदा तेजस याचा. इथे मात्र अतिरिक्त धाव संख्या मिळते. एका धावेने धावफलक मात्र इथे पुढे सरसावत आहे. 25 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, अतिरिक्त धावसंख्या वारंवार आपल्याला पाहायला मिळत आहे तेजसच्या गोलंदाजीच्या मार्फत. 26 धावसंख्येवर 1 गडी बाद 26 अशी धावसंख्या षटक क्रमांक 2 प्रगती पथावर आपल्याला पाहायला मिळत आहे. तेजस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र पुन्हा एकदा अतिरिक्त धावसंख्येत बदल होतोय.
सलग 3 चेंडू 3 अतिरिक्त धावा मिळत आहेत. धावा झाल्यात 27, गडी बाद झाला एक गडी बाद 27 अशी धावसंख्या स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते वीरा 11 वरवडे या संघामार्फत. जयगडचा राजा या संघाच्या कडून गोलंदाजी करताना तेजस. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा खण काढण्याचा प्रयत्न होता शुभम याचा, इथे मात्र बॅटची कडा घेऊन गेलेला. एक धावा मिळते. एका धावेने धावफलक बदलतोय. धावा झाल्यात 28. मल्हार प्रतिष्ठान रत्नागिरी व सरकार मित्रमंडळ जयगड खंडाळा आयोजित भव्य दिव्य अशी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. SPL अख्खू टप्प्याचा चेंडू, इथे मात्र झेल बाद झालाय. एक बेधडक फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळेल. नवीन बॅटरचं नाव कॉन बॉक्स पर्यंत पोहोचवायचंय. मंदार नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने नॉन स्ट्राइक एंडला असेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा मात्र इथे झाल्या आहेत 28. 2 गडी बाद 28 अशी धावसंख्या आतापर्यंत. गोलंदाजी मार्कवर स्वप्नील. नांदेवडे गावातून हा खेळणारा खेळाडू, एक अनुभवी गोलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र चांगल्या प्रकारे गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. 1 बाउन्स कॉर्नरच्या फिल्डर मध्ये जोपर्यंत फील्ड होत नाही तोपर्यंत एक धाव निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाली. पुढे चेंडू स्वप्नील. ऑन स्ट्राइक मंदार, एक चांगला फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल शुभमची साथ देताना. 2 गडी बाद झालेत आतापर्यंत. 29 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळाल्यात. स्वप्नील गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा आखू टप्प्याचा चेंडू, इथे मात्र कळला नाहीये, निर्धाव चेंडू जातोय. चांगले कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाजी करताना गोलंदाज स्वप्नील याच्याकडून. पुढे चेंडू, ते मात्र बैठक शॉट इथे फसलाय, कॅच झालाय. सुमित याच्या हातामध्ये विसावलेला चेंडू घातक ठरतो बॅटर मंदार यासाठी. धक्का क्रमांक 3. पंचम वाडकर वीरा 11 वरवडे संघाकडून नवीन फलंदाज पाहायला मिळेल. स्वप्नील आतापर्यंत 3 चेंडू फेकून झालेत. 3 चेंडूवर मात्र 1 धाव खर्च केले. त्याचप्रमाणे 1 गडी बाद देखील केला आहे. नवीन फलंदाज लेफ्ट हँडेड फलंदाज पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही सामन्यांमध्ये पहिला लेफ्ट हँड फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. थोडस क्षेत्ररक्षण पागवताना लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळेल. पुढील चेंडूवर स्वप्नील राईट आर्म राऊंड गोलंदाजी करेल. इथे मात्र हलक्या हाताने टाकलेला चेंडू झेल झाला असता मात्र इथे सुटलाय. कॉलिंग 2 खेळाडूंच्या मध्ये कॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली नाही.
पंचम इथे मात्र फसला होता, फटका फसला होता. स्लोअर वन चेंडू होता, त्याचप्रमाणे हलक्या हाताने ढकललेला चेंडू झेल मात्र झाला असता. पुन्हा एकदा शुभम, प्राथमिक जोडीतील एक बॅटर अजून देखील मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम याच्या स्वरूपात एक चांगला फलंदाज या रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्याला पाहायला मिळतोय खेळताना. त्याचप्रमाणे अनुभवी गोलंदाज स्वप्नील, इथे मात्र निर्धाव चेंडू गेला असता. अतिरिक्त धावसंख्या मिळते, एका धावेने धावफलक बदललं जात आहे 31 या धावसंख्येवर. 3 बाद 31 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा हा मात्र वेगवान चेंडू टाकला होता अलॉंग द कार्पेट, मिड ऑफच्या दिशेने गेले चेंडू, तोपर्यंत एक धाव निश्चित स्वरूपात मिळते. एका धावेने धावफलक 32 या धावसंख्येवर 32 फॉर 3 लॉस. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतं. या षटकातील पुढे चेंडू, अंतिम चेंडू या षटकातील आपल्याला पाहायला मिळेल. स्वप्नील टू पंचम, इथे मात्र बिरकावून दिलाय शॉट ऑफ द डे, खणखणीत दणदणीत षटकार. या 6 धावेने धावफलक मात्र तेजीच्या रफ्ताराने पुढे ढकललं जात आहे 38 या धावसंख्येवर. 3 गडी बाद 38 अशी धावसंख्या. बेधडक फलंदाजी, फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा करून घेतलाय तो पंचम याने. एक प्रोफेशनल आणि क्रिकेटिंग शॉट आपल्याला पाहायला मिळाला पंचम लेफ्ट हँडेड बॅटर याच्याकडून. षटक क्रमांक 3, पहिला षटक क्रमांक 4 हाताळताना आपल्याला पाहायला मिळेल प्राथमिक गोलंदाज अहमद नाखवा. चेंडू क्रमांक 1, इथे मात्र अख्खू टप्प्याचा चेंडू होता, गुडलेंदवरचा चेंडू, इथे मात्र एक धाव मिळून जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण डीप काऊल मध्ये. पुन्हा एकदा पंचम बॅटर, एक लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानामध्ये पाहायला मिळत आहे, जेणेकरून त्यामुळे क्षेत्ररक्षण वारंवार आपल्याला पाहायला मिळते बदलताना. टिपिकल लेफ्ट हँडेड बॅटर, आणि ते मात्र फटका फसलाय, वेगवान चेंडू आणि झेल सुटलाय. पुन्हा एकदा कॉलिंगचा अभाव आपल्याला पाहायला मिळतोय. खेळाडू आणि गोलंदाज यांच्यामध्ये आपल्याला कॉलिंगचा अभाव आपल्याला पाहायला मिळतोय, त्यामुळे पंचम याचे 2 झेल सुटलेत. 2 जीवदान मिळून त्याने एक षटकार मात्र चांगला लगावला होता. त्याचप्रमाणे पुढे चेंडू अहमद शुभम याच्यासाठी. शुभम टू अहमद, दोन्ही खेळाडू एका टीम मध्ये खेळताना आपल्याला वारंवार दिसतात. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण, त्याचा फायदा मात्र होतोय वीर11 वरवडे या संघाला. 4 धावा मिळत आहेत, खणखणीत दणदणीत 4 धावा. या 4 धावेने मात्र धावफलक जातोय 44 या धावसंख्येवर. 3 गडी बाद 44 अशी धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. अहमद याच्या गोलंदाजीवर पुढील चेंडू अहमद याचा, इथे मात्र भिरकावून देण्याचा, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारले चेंडू, झेल बाद झालाय. शुभम बॅक टू द पॅव्हलियन.
बॅटर विरा 11 वरवडे या संघाकडून दीक्षांत जाधव. धक्का क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळाला होता. शुभम याच्याकडून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग, इथे मात्र भिरकावून दिलाय. बॅटचा साऊंड मात्र मधुर आलाय. 6 धावांसाठी हा फटका जातोय. सीमा रेषा पार 6 धावा. फायर पहिल्या चेंडूवर मात्र बेधडक फलंदाजी केली. मिडल ऑफ द बॅट चेंडू गेलाय सीमा रेषा पार 6 धावा. फिफ्टी अप फॉर विरा 11 वरवडे या संघाची. देखणा फटका आपल्याला पाहायला मिळाला दीक्षांत याच्याकडून. त्याचप्रमाणे पंचम याच्याकडून पुढील चेंडू अहमद पुन्हा एकदा, इथे मात्र पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न होता. एक ते तर्रार चेंडू इथे टाकण्यात यशस्वी ठरतोय अहमद. स्कोर झालाय 50. 4 गडी बाद 50 अशी धावसंख्या. षटक क्रमांक 4 संपलंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 50. शेवटचं षटक, एक हाणामारीचं षटक, महत्वपूर्ण असं षटक हाताळताना कर्णधार सुमित आपल्याला पाहायला मिळेल जयगडचा राजा संघाकडून. पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न, इथे मात्र मेमेक्री गोलंदाजी. सुमित एक पार्ट टाइम गोलंदाज आहे, तरी देखील आपल्या खांद्यावर जबाबदारी घेऊन गोलंदाजी मार्कवर सुमित आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र स्क्वेअर मारा होतोय. अतिरिक्त धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या झाली आहे 51. 4 गडी बाद 51 अशी धावसंख्या विरा 11 वरवडे या संघाची. पंचम, नवीन बॅटर पंचम आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र अलॉंग द कार्पेट मारलेले चेंडू तोपर्यंत फील्ड होत नाही, तोपर्यंत एक धाव निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाले. एका धावेने धावफलक 52 या धावसंख्येवर. 4 गडी बाद 52 अशी धावसंख्या विरा 11 वरवडे यांच्या दरम्यान. शेवटचं षटक प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळत आहे. सुमित हळदणकर जयगडचा राजा या संघाचा कर्णधार वैयक्तिक पहिलं षटक हाताळताना पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे एक षटकार मारलेला दीक्षांत ऑन स्ट्राइक. चांगले फटके पाहण्याची या षटकामध्ये आपल्याला. ते मात्र कॅच होतो का, कॅचेस विन मॅचेस म्हटलं जातं. एक चांगला झेल पकडलाय स्वप्नील याने. उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. हॅलो, नवीन बॅटर विरा 11 या संघाकडून जय. गोलंदाजी मार्कवर सुमित. जयगडचा राजा विरुद्ध विरा 11 वरवडे यांच्या दरम्यान चालू असलेला हा सामना. पहिले इनिंग आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजी करताना विरा 11 वरवडे हा संघ. आतापर्यंत झालेला सामना 52 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुमित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा सरळ बॅटने मारलेला चेंडू सीमा रेषा पार, फ्लॅटेड षटकार.
आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये, या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, आपल्याला रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय. फटकेबाजी, विकेट, षटकार. हा पहिलाच षटकार आपल्याला पाहायला मिळाला होता. अहमद याच्या गोलंदाजीवर पहिल्या षटकातील हा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा थेट जाऊया मैदानाच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सुमित. एक फ्लॅटेड षटकार मारला होता जय याने. पुन्हा एकदा खणखणीत दणदणीत काऊ कर्नरच्या डोक्यावर मारलेला हा षटकार. जय ऑन फायर. अणावरी आपल्याला पाहायला मिळते 2 चेंडू आणि 2 चेंडूवर सलग 2 षटकार मारण्यात यशस्वी ठरतोय जय.
घ्यायचंय. मल्हार प्रतिष्ठान रत्नागिरी व सरकार मित्रमंडळ खड्डाळ जयगड आयोजित भव्य दिव्य SPL 2024 पर्व दुसरे या दुसऱ्या पर्वातील हा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जयगडचा राजा विरुद्ध विरा 11 वरवडे यांच्या दरम्यान. विरा 11 वरवडे या संघाकडून प्रथम फलंदाजी करताना 66 धावा उभारल्या होत्या. 67 धावांचं उद्दिष्ट इथे ठेवलंय. जयगडचा राजा या संघासमोर दोन प्राथमिक फलंदाज जयगडचा राजा या संघाचे सुमित हळदणकर आणि अहमद नाखवा आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे पहिलं षटक हाताळण्यासाठी संकेत. पहिला षटक टाकण्यासाठी तयार होतो संकेत. पहिला षटक पहिला चेंडू दुसऱ्या इनिंग मधला आपल्याला पाहायला मिळतोय. संकेत टू सुमित. सदुसष्ट धावांचं उद्दिष्ट आपल्याला पाहायला मिळतंय. जयगडचा राजा या संघासमोर प्राथमिक दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुमित आणि अहमद. ऑन स्ट्राइक सुमित. गोलंदाजी मार्कवर संकेत. पुन्हा एकदा रॅटम राऊंड गोलंदाजी करताना इथे मात्र आखोटप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. क्रिकेटिंग शॉट. टिपिकल क्रिकेटिंग शॉट. षटकार. सीमा रेषा पार. 6 धावा. कारणे झाले. खातं उघडलं या 6 धावाने. 6 धावाने धावसंख्येत आपल्याला पाहायला मिळते 6 धावा. बिनबाद 600 धावसंख्या पहिल्या चेंडूवर. दुसऱ्या चेंडू इथे मात्र हलका चेंडू अपील होतोय. अपील होताना पाहायला मिळतोय. सुंदर कमबॅक आपल्याला पाहायला मिळते संकेत याच्याकडून. सुमित याच्याकडून फ्लॅटेड षटकार आपल्याला पाहायला मिळाला होता. पहिल्या चेंडूवर प्रहार केला होता 6 धावांसाठी. जयगडचा राजा या संघाकडून खेळताना 2 आयकॉन प्राथमिक जोडी आपल्याला मैदानात मिळते पाहायला मिळते. पुन्हा एकदा कल्लात्मक फटका. इथे मात्र 1 बाउन्स 4 धावा. या 4 धावाने धावफलक पुढे मात्र जात आहेत 10 या धावसंख्येवर. 3 चेंडूवर 10 धावा वसूल केल्या आहेत. सुमित याच्याकडून निर्धाव गेलेल्या चेंडू नंतर इथे मात्र पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. कावकरण्याच्या डोक्यावरून सीमा रेषा पार. उत्तुंग फटका सुमित याच्या बॅट मधून. 6 धावा. 16 धावसंख्येवर धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे. याच्याकडून
पुन्हा एकदा पुढील चेंडू संकेत याच्याकडून 2 षटकार 1 चौकार आतापर्यंत लगवलाय 4 चेंडूवर. इथे मात्र स्वेअर मारा होतोय, दोन्ही हात फैलावताना पंच अमोल. धावसंख्या झाले 17. क्रिकेट इतिहासामध्ये 17 ही धावसंख्या खतरा होऊ शकते. पाहूया त्याचप्रमाणे कोणाला खतरा होतोय. संकेत ते मात्र हलक्या हाताने ढकललेला चेंडू कव्हरच्या दिशेने 1 धाव निश्चित स्वरूपात मिळते. एका धावेने धावफलक होतोय 18. जर्सी क्रमांक 18 विराट कोहली. क्रिकेट जगतातील एक महान खेळाडू, त्या संघाचा जर्सी नंबर 18. धावसंख्या झाली 18, बिनबाद 18 अशी धावसंख्या. आता मात्र अहमद, इथे मात्र हलक्या हाताने टाकलेला चेंडू निर्धाव गेलाय. सुंदर कमबॅक म्हणावं लागेल संकेत याच्याकडून. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 18, बिनबाद 18 अशी धावसंख्या. दुसरं षटक चालू होण्यापूर्वी आपण जाऊया थेट मधुर संगीताकडे. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. वीरा 11 वरवडे या संघादरम्यान गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाचं नाव मात्र आपल्यापर्यंत पोहोचवायचंय. गोलंदाजाचं नाव आपल्यापर्यंत पोहोचवायचंय. पंचम नवीन गोलंदाज पंचम षटक क्रमांक 2 हाताळताना आपल्याला पाहायला मिळेल. फाईन लेग थर्ड मॅन पॉइंट अशी. इथे मात्र खतरनाक फटका मारलाय. सीमा रेषा पार 6 धावा गेल्यात. सुमितच्या बॅट मधून निघालेला हा तिसरा षटकार. चेंडूवर प्रहार केलाय. षटकाची सुरुवात मात्र 6 धावेने होते सुमित याच्याकडून. इथे मात्र सुमितची बॅट बोलताना आपल्याला पाहायला मिळते. तळपलेली बॅट, ह्या तळपत्या उन्हामध्ये सुमित चांगली फटकेबाजी करतोय. कर्णधार सुमित याच्या बॅटमधून गेला पहिला षटकार. इथे मात्र हलक्या हाताने कटवलेला चेंडू, एक्स्ट्रा पॉइंटच्या दिशेने गेलेला चेंडू डीप. तोपर्यंत 2 धाव निश्चित स्वरूपात मिळत आहेत. 2 धावाने धावफलक इथे मात्र पुढे सरसावत आहे 26 या धावसंख्येवर. बिनबाद 26 अशी धावसंख्या आतापर्यंत प्राथमिक जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अहमद आणि सुमित. पंचम गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा. चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवलेला चेंडू निर्धाव चेंडू गेलाय. पंचम निर्धाव चेंडू नंतर पुढील चेंडू टाकण्यासाठी
लेफ्ट आर्म ओव्हर गोलंदाजी करताना इथे मात्र स्लोवर वन फुल टॉस आपल्याला पाहायला मिळाला. तोपर्यंत फील्ड होत नाही तोपर्यंत निश्चित स्वरूपात 2 धावा मिळत आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाले दोन्ही प्राथमिक खेळाडूंकडून, बॅटरकडून. या 2 धावेने धावफलक मात्र पुढे जात आहे 28 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना SPL 2024 पर्व दुसरे, या दुसऱ्या पर्वातील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतो. इथे मात्र आकुटप्प्याचा चेंडू पाहूया कॅच होतो का. कॅचेस मॅचेस विन होतात, कॅचेस मॅच विन मॅचेस असं म्हटलं जातं. इथे मात्र चांगला झेल टिपलाय, चांगला मोहरा जाळ्यामध्ये अडकवण्यात यशस्वी ठरतोय पंचम. एक तेज तर्रार आकुटप्प्याचा चेंडू इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालेला पहिला धक्का सुमितच्या स्वरूपात. पंचम गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट हँडेड फलंदाज जागा घेण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतो. नवीन बॅटर राज, सुमित याची जागा घेण्यासाठी राज आपल्याला पाहायला मिळेल. पंचम गोलंदाजी मार्कवर, लेफ्ट आर्म ओव्हर गोलंदाजी करताना इथे मात्र झेल होऊ शकला असता. षटक संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 29. 1 गड्याच्या मोबदल्यात 29 अशी धावसंख्या जयगडचा राजा या संघाची. जिंकण्यासाठी 67 धावांचं उद्दिष्ट पार करताना 2 षटकांमध्ये 29 धावा जमवण्यात यशस्वी ठरत आहेत जयगडचा राजा या संघाचे बॅटर. सुमित आपण पाहतोय, सुमित याच्या बॅट मधून निघालेले फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळू शकते. पुन्हा एकदा संकेत, प्राथमिक गोलंदाज संकेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. 18 चेंडू आणि 38 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळेल. एक शेवटच्या चेंडू पर्यंत जाणारा हा सामना एक हाय व्होल्टेजचा सामना होऊ शकतो. इथे मात्र स्वेर मारा आपल्याला पाहायला मिळेल. पंच दोन्ही हात फैलावताना आपल्याला पाहायला मिळते. ते दुधारी उन्हामध्ये व्यायाम करताना आपल्याला पाहायला मिळते. अमोल पंचम टू संकेत टू राज. लेफ्ट हँडेड गोलंदाज मल्हार प्रतिष्ठान
रत्नागिरी व सरकार मित्रमंडळ खंडाळा जयगड आयोजित भव्य दिव्य अशी SPL सरकार प्रीमियर लीग 2024 सर्व क्रिकेट प्रेमींचे मान्यवरांचे आम्ही हार्दिक स्वागत करतो। पुढे चेंडू संकेत याचा पुन्हा एकदा आखू टप्प्याचा चेंडू टाकला होता स्लोवर वन पद्धतीचा, इथे मात्र झेल होतो का पाहूया। झेल झालाय, धक्का क्रमांक दुसरा बसलाय, दुसरा धक्का नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानामध्ये जयगडच्या राजा या संघाकडून बंटी सुर्वे अंदाजे मार्कवर षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळते। 30 या धावसंख्येवर मिळालेला दुसरा धक्का, त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज बंटी। संकेतने देखील दुसरं षटक हाताळताना वैयक्तिक दुसरं षटक हाताळताना चांगल्या प्रकारे कमबॅक केलाय। एक अनुभवी गोलंदाज म्हणून रत्नागिरी तालुक्यातील एक नामवंत गोलंदाज, त्याचप्रमाणे पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, वारंवार निर्धाव चेंडू, चांगला कमबॅक म्हणावं लागेल संकेत याच्याकडून। षटक क्रमांक आपल्याला पाहायला मिळते 3 प्रगतीपथावर। काही चेंडू या षटकातील आपल्याला पाहायला मिळतील। पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय का नाही, अतिरिक्त धावसंख्येने धावफलक इथे बदललं जात आहे 31 या धावसंख्येवर। अजून देखील सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय 15 चेंडू आणि 36 धावांची गरज इथे पाहायला मिळते। 31 धावा धावफलकावर लागल्यात दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये। कुठेतरी मोठे फटकेबाजी करावी लागेल दोन्ही बॅटर मधील एका बॅटरला। लक्ष्य 67 गाठायचं आहे, त्याप्रमाणे खेळ इथे मात्र होणं गरजेचं आहे। इथे मात्र फटका फसलाय, संकेत कॉटन बॉल। धक्का क्रमांक 3 बसला, बॅक टू द पॉइंट, बंटी ऑन डक। बॅटर बंटीची जागा घेण्यासाठी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल स्वप्नील।
अहमद आणि स्वप्नील अशी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल जोडी. बॅटर जोडी आपल्याला बॅटर पेअर आपल्याला पाहायला मिळते. संकेत राठम राऊंड गोलंदाजी करताना आतापर्यंत इथे मात्र पंच पुन्हा एकदा दोन्ही हात फैलावताना आपल्याला पाहायला मिळते. एका धावेने धावफलक बदलत आहे. धावा झाले तर 32. 3 गडी बाद 32 अशी धावसंख्या आतापर्यंत चालू असलेल्या मॅच मध्ये. 67 धावांची गरज जिंकण्यासाठी कंपल्सरी चेस असेल मित्रांनो. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी संघ मालकांनी याची नोंद घ्यायची. पुन्हा एकदा स्लोवर वन पद्धतीचा खोलवर टप्प्याचा चेंडू संकेत याच्याकडून पाहायला मिळाला. एक उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी. कमबॅक म्हणजे काय तर या संकेतच्या गोलंदाजीकडे पाहून आपल्याला लक्षात येतं. पहिल्या षटकामध्ये 18 धावा दिल्या होत्या. त्यानंतर या षटकामध्ये केवळ 2 धावा खर्च केल्या आहेत आणि 3 धावा खर्च केल्या आहेत आणि 2 महत्वाच्या विकेट घेतल्या आहेत. कमबॅक म्हणजे काय? कमबॅक म्हणजे क्रिकेटमध्ये कमबॅक कसं करावं तर या संकेत याच्या गोलंदाजीकडे लक्ष दिल्यानंतर आपल्याला कळेल. पहिल्या षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये 3 धावा खर्च करून 2 महत्वाचे गडी बाद करण्यात यशस्वी ठरलाय संकेत. त्याचप्रमाणे तिसरं षटक संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 32. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 35 धावांची गरज इथे आपल्याला पाहायला मिळेल. समीकरण एक तुल्यबळ समीकरण आपल्याला पाहायला मिळते दोन्ही संघांमध्ये. नवीन गोलंदाज शुभम मोरकर. बारा चेंडू आणि 35 धावा. आता मात्र फटकेबाजी चौकार षटकारांची आतषबाजी आपल्याला पाहायला मिळू शकते. मात्र एकाच संघाकडून खेळणारे 2 खेळाडू आमने सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. अहमद विरुद्ध शुभम. इथे मात्र फटका फसलाय. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने कॅच होतो का पाहूया. 2 मॅन्स लँड्स मध्ये पडलेला हा चेंडू जोपर्यंत फील्ड होत नाही तोपर्यंत मात्र 2 धावा निश्चित स्वरूपात मिळत आहेत. 2 धावेने धावफलक बदललं जात आहे 34 या धावसंख्येवर. एक महत्वाचा झेल चेस करण्यासाठी खेळाडू तोपर्यंत पोहोचला होता मात्र झेल होऊ शकला नाहीये. एक अवघड असा झेल आपल्याला पाहायला मिळाला असता SPL 2024 या स्पर्धेमध्ये मात्र झेल झाला नाहीये. पुन्हा एकदा आखो टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. डीप काऊ आणि डीप मिड ऑनच्या दिशेने गेलेला चेंडू सीमा रेषा पार 1 बाउंस 4 धावा. अजून देखील 29 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळेल. 10 चेंडू 29 धावा. शुभम टू अहमद. इथे मात्र पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. फ्लॅटेड षटकार 6 धावा. नऊ चेंडू आणि 23 धावांची गरज इथे मात्र असेल. शुभम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. शुभम याच्या गोलंदाजीवर फटकेबाजी. ते मात्र झेल होऊ शकतो. फटका षटकार. सलग 2 चेंडूवर 2 षटकार.
मिळणारा हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. हीच तर मजा आहे या SPL स्पर्धेची. पुढे चेंडू, महत्वाचे चेंडू इथे मात्र असेल. अलॉंग द कार्पेट गेलेला चेंडू, पाहूया किती धावा मिळत आहेत. 2 धावा निश्चित स्वरूपात पळून काढल्यात. रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. 2 धावेने धावफलक इथे मात्र बदललाय. 52 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 7 चेंडू आणि 15 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र खणखणीत षटकार, सीमा रेषा पार 6 धावा. सामना आपल्याला पाहायला मिळतोय दोन्ही संघांमध्ये. जयगडचा राजा विरुद्ध विरा 11 वरवडे यांच्या दरम्यान. चौथ्या षटकामध्ये शुभमच्या विरोधात 27 धावा वसूल केल्या त्या अहमद याने. उत्तुंग षटकारांची आतषबाजी आपल्याला पाहायला मिळाली अहमद याच्याकडून. एक महत्वाच्या क्षणी, एक निर्णायक षटकामध्ये ही फटकेबाजी मॅचच्या विजयापर्यंत पोहोचून ठेवलेली आहे. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू इथे मात्र भिरकावण्याचा स्वप्नील याच्याकडून. स्वप्नील आपला धावचित होऊन परततोय. गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाचं नाव कॉन बॉक्स पर्यंत पोहोचलं नाहीये. दुसरा सामना एक हाय व्होल्टेज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडू 9 धावांची गरज. सगळ्या बाउंड्री पंचांना विनंती करतो, बाउंड्री वर आपण लक्ष केंद्रित ठेवून द्यायचंय जेणेकरून निर्णय देताना सोपं जाईल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 4 चेंडू 9 धावांची गरज. इथे मात्र चांगला टप्पा धरून गोलंदाजी करतोय निखिल. आतापर्यंत 2 चेंडूंची फेकी होताना मात्र पाहायला मिळते. 4 चेंडू 9 धावांची गरज. सामना 50-50 आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघांकडे 50-50% आपल्याला सामना पाहायला मिळतोय.
विरा 11 वरवडे या संघाकडून गोलंदाजी करताना शेवटचं षटक, एक महत्वपूर्ण षटक, प्रेशर षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा भिरकावून दिलाय, पाहूया काय होत आहे. सीमा रेषा पार 6 धावा, 3 चेंडू आणि 3 धावांवर धावांची गरज आपल्याला पाहायला मिळेल या षटकाराच्या मदतीने. एक पुढे चेंडू अहमद नकवासाठी, इथे मात्र जोरदार फटकेबाजी केली होती. इथे मात्र धावचित होऊन परततोय अहमद. बॅक टू द पॅव्हलियन, एक चांगली फलंदाजी केली होती. आता मात्र समीकरण पोहोचले 2 चेंडू आणि 2 धावांवर. कंपल्सरी चेस असेल. चेंडू आणि 9 धावांची गरज असताना मात्र अहमद याने उत्तुंग षटकार लगावला होता. त्यानंतर 3 चेंडू 3 धावा, नंतर दुसरी धाव काढण्याच्या प्रयत्नात मात्र स्वतःची विकेट बहाल केली आहे. धावचित झालाय अहमद. बॅक टू द पॅव्हलियन येताना आपल्याला पाहायला मिळतोय. निखिल याच्या गोलंदाजी वर एक उत्तुंग षटकार लगावल्यानंतर 2 चेंडू 2 धावांवर मॅच आपल्याला पाहायला मिळते. अमित अहमद याची जागा घेण्यासाठी बॅटर अमित नॉन स्ट्राईक एंडला असेल. त्याचप्रमाणे स्ट्राईकला दीप आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईक ऑन स्ट्राईक. त्याचप्रमाणे निखिल गोलंदाजी मार्कवर रॅटम राऊंड गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. एक हाय व्होल्टेज ड्रामा सर्व बाउंड्री पंचांना विनंती करतो. दुपारच्या सत्रामधील दुसरा सामना, हाय व्होल्टेजचा सामना. 2 चेंडू 2 धावांची गरज मित्रांनो. एक हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळतोय, रोमहर्षक सामना. 2 चेंडू 2 धावा. निखिल बॉलिंग मार्कवर तयार. बॅटर दीप. 2 चेंडू 2 धावांची गरज असताना इथे मात्र हलका चेंडू टाकला होता. धावचित होतोय. 1 चेंडू आणि 2 धावा. पुन्हा एकदा धावचित होतोय. बॅटर दीप माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र प्रेशर ऑन बॉलर अँड बॅटर. दोन्ही खेळाडूंवर प्रेशर मात्र इथे असेल. गोलंदाजी करताना निखिल. कंपल्सरी चेस इथे मात्र असेल. 1 चेंडू 2 धावा कंपल्सरी काढायच्या आहेत, तरच विजय प्राप्त होऊ शकतो जयगडचा राजा या संघासाठी. या सामन्यानंतर समालोचन कक्षामध्ये थोडासा बदल होणार आहे. आमचे मित्र गुरुतुल्य प्रभाकर सर जी धोपटकर यांचं आगमन होत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत मल्हार प्रतिष्ठान यांच्या कडून. त्याचप्रमाणे 1 चेंडू 2 धावांची गरज असताना पाहूया किती धावा मिळत आहेत. 4 धावा मिळत आहेत. खणखणीत दणदणीत चौकार अमित याच्याकडून. महत्वाच्या क्षणी